न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। पाथर्डीत कथित गुन्हेगारीच्या दहशतीविरोधात 500 ग्रामस्थांचा एल्गार, मोका कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा। पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे बुद्रुक, वरूर, सुसरे, आखेगाव आणि कोरडगाव येथील सुमारे 500 ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत काही व्यक्तींविरोधात संघटित गुन्हेगारी आणि दहशत पसरवल्याचे आरोप करत मोका अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या निवेदनानुसार जुगार, मटका, वाळू तस्करी, अवैध सावकारी आणि बेकायदेशीर कामाच्या माध्यमातून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे। महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांवर लोखंडी रॉड, लाकडी दांडे व धारदार शस्त्रांच्या धाकाने हल्ले झाल्याचाही दावा करण्यात आला आहे। काही आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल असूनही ते मोकाट फिरत असल्याचा आरोप करत काही पोलिसांशी संगनमत असल्याचाही दावा ग्रामस्थांनी केला आहे। आरोपी आणि संबंधित पोलिसांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सची चौकशी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। शाळेसमोर सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध दारू व्यवसायावर तातडीने कारवाई करून संबंधितांवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करत त्वरित कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। गावातील रहिवासी आज एसपी ऑफिसला आरोपी संतोष मालिक खवले, मालिक शंकर खवले, अहमद मालिक खवले, राहुल विनायक खवले, चिमाजी धनवडे आणि इतर अनोळखी 10 ते 15 ते 20 लोक होते। किती लोक होते काही कळालं नाही, कारण की ते वेगवेगळ्या गाड्यावर वेगवेगळ्या वाहनाने आलेले होते बाहेरून। त्यांनी गावामध्ये येऊन अशी दहशत निर्माण केली की महिलांना देखील मारहाण केली, महिलांच्या अंगावरती तलवारीने वार केले, काही मुलांना देखील लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने तसेच पिस्तूलने धमकावलं आणि जीवे मारण्याचा देखील एका म्हणजे माझ्या बंधूलाच तो प्रयत्न केला। त्याचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर केला। आम्ही आज या ठिकाणी एसपी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो होतो की त्याच्यावर 307 कलम दाखल केलेला आहे, परंतु 307 कलम हा आम्हाला गुन्हा त्याच्यावरती किरकोळ वाटतो। त्याच्यावरती संघटित गुन्हेगारी म्हणजे मोका अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी त्याच्यात आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे। आणि त्याची दहशत एवढी आहे की तो सर्वांना भीती घालतो। भीतीपोटी लोक त्याच्यावरती फिर्याद देखील दाखल करायला जात नव्हते। या ठिकाणी एसपी ऑफिसला आम्ही निवेदन दिलं। त्यांनी एसपी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं की त्याच्यावर योग्य ती कारवाई करू। आणि या पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये ते आम्ही फिर्याद दाखल करायला किंवा काही करायला जरी गेलो तरी त्या ठिकाणी त्यांचे संबंधित नातेवाईक पोलीस हे त्याला मदत करतात। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आरोपी स्वतः त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये हजर होता आणि त्या ठिकाणाहून तो त्यांच्या समोरून फरार झाला। तो देखील त्या ठिकाणी त्याची फिर्याद मांडण्यासाठी वकील घेऊन त्या ठिकाणी आला होता, परंतु पाथर्डी पोलीस स्टेशनमधले कोणी त्याच्या नातेवाईकांनी किंवा कोणीतरी सांगितलं असेल की तू इथं थांबू नको किंवा अशी जे मदत करते त्याचे कॉल रेकॉर्ड CDR त्याचे चेक केले पाहिजे। आणि CDRमध्ये जेवढे संबंधित या गुन्ह्याचे संबंधित असणारे लोक आहेत त्या सर्वांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व गावाच्या वतीने आम्हाला म्हणजे हीच अधीक्षक साहेबांना विनंती आहे की त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून त्याला गावाला शांत राहण्यासाठी, शांततेचं वातावरण ठेवण्यासाठी शासनाने सहकार्य करावं। आम्ही जर ही झाली नाही तर परत एकदा 8 दिवसाच्या आत या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये उपोषणासाठी बसणार आहोत। एवढंच या ठिकाणी सांगतो। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।